हॅलो स्टुडंट्स, वेलकम टू प्लॅटिनम अकॅडमी. क्लास 11चा जनरल प्रिन्सिपल ऑफ ऑर्गॅनिक केमिस्ट्री हा चॅप्टर आपण सुरू केला होता. त्यामधला आपण सर्वात महत्त्वाचा टॉपिक स्टार्ट केलेला आहे IUPAC नॉमेनक्लेचर. JEE असेल, नीट असेल किंवा CET असेल, या तिन्ही एक्झामसाठी खूप इम्पॉर्टंट टॉपिक आहे. तुम्हाला 2 ते 3 क्वेश्चन IUPAC नॉमेनक्लेचरचे CETच्या एक्झाममध्ये नक्की बघायला मिळणार. चला मग बघूया. बघा, आपण रूल बघितले होते. फर्स्ट रूल काय आहे? डिटरमाइन द पॅरेंट कार्बन चेन. जेवढी लॉंगेस्ट कार्बन चेन आपल्याला सिलेक्ट करता येईल तितकी लॉंगेस्ट कार्बन चेन आपल्याला सिलेक्ट करावी लागेल. तर पहा, आपण एक्झाम्पल थ्रू रूल समजून घेऊ. हे एक्झाम्पल आपल्याला दिलेलं आहे. रूल वाईज जाऊ. फर्स्ट स्टेप काय म्हणते? डिटरमाइन द पॅरेंट चेन. आता पॅरेंट चेन कशी सिलेक्ट करायची? सिलेक्ट द लॉंगेस्ट कंटिन्युअस कार्बन चेन इन द मॉलिक्यूल. दिस चेन इज कॉल्ड ॲज पॅरेंट चेन. म्हणजे जास्तीत जास्त कार्बन ज्या पाथमध्ये येईल अशी चेन आपल्याला सिलेक्ट करायची आहे. मग कशा प्रकारे करू शकतो आपण? 1 2 3 4 5 6 आणि 7 कार्बन आयटम असं करू शकतो. त्यानंतर या टाईपमध्ये करू शकतो का? 1 2 3 4 5 ही जर आपण केली अशा प्रकारे तर ही काय होईल? 5च कार्बन आयटम आहे याच्यामध्ये, हे रॉंग होईल. त्यानंतर असं करू शकतो का? 1 2 3 4 5 6 अशी जर कार्बन चेन सिलेक्ट केली, याच्यामध्ये 6 कार्बन आयटम आहे ओनली. आपल्याला काय करायचं आहे? लॉंगेस्ट कार्बन चेन सिलेक्ट करायची आहे. मग लॉंगेस्ट कार्बन चेन कुठल्या पाथमध्ये येते? फर्स्ट, सेकंड, थर्ड, फोर्थ, फिफ्थ, सिक्स्थ आणि 7th. म्हणजे जर आपण स्ट्रेट कार्बन चेन सिलेक्ट केली तर ती काय सगळ्यात लॉंगेस्ट चेन आहे, तर आपण तीच सिलेक्ट करू. पहा, सगळ्यात आधी काय केलं आपण? लॉंगेस्ट कार्बन चेन सिलेक्ट केली. ठीक आहे. त्यानंतर काय करायचं आहे आपल्याला? If the chain with equal length, then the chain which has more number of branches. बघ, या रूल नंतर जाऊ आपण या रूलवर. सगळ्यात आधी काय करायचं? याला नंबरिंग करायचं. ठीक आहे. पॅरेंट चेन सिलेक्ट करायची. पॅरेंट चेन सिलेक्ट केल्यानंतर त्याला काय करायचं आहे? आपल्याला नंबरिंग करायचं आहे. पहा, मग आपण नंबरिंग करू. आता नंबरिंग कुठनं करायचं? ज्या साईडला ब्रांच असेल त्या साईडने आपण नंबरिंग करू शकतो. पहा, मग नंबरिंग या टाईपमध्ये होऊ शकते. 1 2 3 4 5 6 and 7. राईट. असं जर आपण कार्बन चेन सिलेक्ट केली तर 3rd नंबरवर काय येते? CH2 CH3 म्हणजे इथिल ग्रुप येत आहे. आणि 5th नंबरवर 5th कार्बनवर काय येत आहे? CH3 म्हणजे मिथिल ग्रुप येत आहे. राईट. पण आपल्याला काय करायचं आहे? जर दोन्ही साईडला काय आहे? अटॅचमेंट आहे आणि या साईडनं बघा, या साईडनं नंबरिंग करून पहा. फर्स्ट, सेकंड, थर्ड, फोर्थ, फिफ्थ, 6 आणि 7 या प्रकारे पण करू शकतो. बरोबर आहे ना? या साईडने केलं तर 3rdवर कोण येते? मिथिल येते. आणि या साईडने केलं तर 3rdवर कोण येत आहे? इथिल येत आहे. पण आपण कुठला पाथ फॉलो करायचा? कुठले नंबरिंग फॉलो करायचे? पॅरेंट चेन तर सिलेक्ट केली, पण नंबरिंग कुठले फॉलो करायचे ते या रूलमध्ये समजेल तुम्हाला. इफ द चेन विथ इक्वल लेंथ, इफ द चेन विथ इक्वल लेंथ, select the chain which has more number of branches and the branch atom getting the lowest number. बरोबर आहे ना? ब्रांचला काय मिळाला पाहिजे? लोवेस्ट नंबर मिळाला पाहिजे. आणि जी लॉंगेस्ट कार्बन चेन असेल, ज्याचे अटॅचमेंट, ज्याचा सबस्टिट्यूएंट मोठा असेल, त्याला आपल्याला फर्स्ट प्रायोरिटी द्यायची आहे. म्हणजे काय करावं लागेल आपल्याला? फर्स्ट, सेकंड, थर्ड नंबरवर कोण येत आहे? इथिल येत आहे. आपल्याकडे इथिल आहे आणि मिथिल आहे, पण प्रायोरिटी कुणाला देणार आपण? ज्याच्यामध्ये जास्त कार्बन आहे त्याला आपण प्रायोरिटी देणार. म्हणजे CH2 CH3ला काय आलं पाहिजे? लोवेस्ट नंबर आलेला पाहिजे. मग लोवेस्ट नंबर कोणत्या पाथमध्ये येत आहे? ग्रीनमध्ये येत आहे की येलोमध्ये येत आहे? ग्रीनमध्ये काय येत आहे? लोवेस्ट नंबर येत आहे. म्हणजे आपण काय करणार? सिलेक्ट ग्रीन कलरचे जे नंबरिंग आहे ते आपण कन्सिडर करणार. ठीक आहे. पहा, मग आता ग्रीन कलरचे जर आपण नंबरिंग सिलेक्ट केले तर 3rd नंबरवर कोण आहे? 3. 3rd नंबरवर कोण आहे? इथिल ग्रुप आहे. 3 इथिल. त्यानंतर 5th नंबरवर कोण आहे? मिथिल ग्रुप आहे. म्हणजे काय म्हणणार? 5 मिथिल, 3 इथिल, 5 मिथिल. त्यानंतर आपल्या मेन कार्बन चेनमध्ये म्हणजे पॅरेंट चेनमध्ये नंबर ऑफ कार्बन किती दिसत आहे आपल्याला? 7 कार्बन ॲटम. म्हणजे वर्ड रूट काय लागणार आहे? हेप्ट. आणि सगळे काय दिसत आहे आपल्याला? सिंगल बॉन्ड दिसत आहे. म्हणजे सफिक्स काय लागणार? ANE. म्हणजेच आपलं IUPAC नेम काय होईल? 3 इथिल 5 मिथिल हेप्टेन. समजलं हे एक्झाम्पल?
तुम्ही जेवढे एक्झाम्पल सॉल्व कराल तेवढे तुमचे रूल्स जे आहे ते क्लिअर होईल. त्यानंतर नेक्स्ट एक्झाम्पल पहा. CH3 CH ला काय आहे, आय ग्रुप अटॅच आहे, याला काय म्हणत असतो आपण, आयोडो. त्यानंतर CH2 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 CH3. पहा आपण फर्स्ट रूल प्रमाणे जाऊ. सगळ्यात आधी काय करायचं आहे, आपल्याला लॉंगेस्ट कार्बन चेन सिलेक्ट करायची आहे. याच्यामध्ये फक्त एकच लॉंगेस्ट कार्बन चेन सिलेक्ट होऊ शकते अशा प्रकारे. त्यानंतर काय करायचं आहे, नंबरिंग करायचं आहे. नंबरिंग कसं करायचं आहे, आपल्याला ज्या साईडला सबस्टिट्युएंट जवळ पडेल असं नंबरिंग करायचं आहे. म्हणजे जो सबस्टिट्युएंट असेल, ज्या कार्बनवर सबस्टिट्युएंट असेल त्या कार्बनला काय मिळाला पाहिजे, लोएस्ट नंबर मिळाला पाहिजे. पहा आता सपोज मी या प्रकारे करू शकते 1 2 3 4 5 and 6 अशा प्रकारे नंबरिंग करू शकते. अशा प्रकारे नंबरिंग केलं तर सेकंड कार्बनवर आपला कोण येत आहे, आयोडो येत आहे. आणि जर मी या प्रकारे केलं तर, सपोज या प्रकारे केलं तर, या साईडने केले नंबरिंग तर 1 2 3 4 5 and 6 या साईडने जर नंबरिंग केले तर आपला जो आयोडो ग्रुप आहे हा कुठल्या पोझिशनला येत आहे, 5th पोझिशनला. आपल्याला रूल काय म्हणत आहे, द ब्रांच ॲटम गेटिंग द लोवेस्ट नंबर. ज्या कार्बन ॲटमवर आपली ब्रांच आहे किंवा आपला सबस्टिट्युएंट आहे त्याला काय मिळाला पाहिजे, लोवेस्ट नंबर. म्हणजे आपण नंबरिंग कुठली फॉलो करणार, ग्रीन की येलो. नंबरिंग आपल्याला कुठली फॉलो करावी लागणार, ग्रीनवाली. बरोबर आहे ना. मग आपण ही नंबरिंग फॉलो करू. आता या नंबरिंगनुसार आपल्याला नेमिंग करायचं आहे. सगळ्यात आधी आपल्याला काय लिहायचं असते, प्रिफिक्स. सेकंडरी प्रिफिक्स काय आहे, आय आहे. म्हणजे काय लिहिणार आपण, आयोडो. पण आयोडो किती नंबरवर आहे, 2. म्हणजे लिहिणार 2 आयोडो. राईट, 2 आयोडो. त्यानंतर कार्बन ॲटम किती आहे, दुसरा कुठला सबस्टिट्युएंट नाही आहे. आता पॅरेंट चेनमध्ये कार्बन ॲटम किती आहे, 6. म्हणजे वर्ड रूट काय येणार, हेक्स. आणि सगळे काय आहे, सिंगल बॉन्ड आहे. सिंगल बॉन्ड असेल तर आपलं सफिक्स काय लागतो, सफिक्स काय लागेल आपला, ANE. म्हणजे जे IUPAC नेम होईल ते काय होईल, 2 आयोडो हेक्सेन. अशा प्रकारे आपल्याला IUPAC नेमिंग करायचे आहे. आपली ही या लेक्चरची, या सिरीजची सुरुवात आहे म्हणून आपण सिंपल कंपाऊंड घेत आहे. हळूहळू जे सगळे म्हणजे आपले सॅच्युरेटेड कंपाऊंड आहे तेच आपण घेत आहे. हळूहळू तुम्हाला अल्किनचं नॉमेनक्लेचर कसं करायचं आहे, अल्काईन असेल तर कसं नॉमेनक्लेचर करायचं आहे ते सगळं आपण शिकणार आहे. आता क्वेश्चन जे आहे CETच्या एक्झाममध्ये ते 2 टाईपमध्ये येऊ शकते. CET म्हणा, JEE म्हणा किंवा नीट म्हणा. फक्त लेवल JEE नीटची हाय असेल तर क्वेश्चन 2 टाईपमध्ये येऊ शकते. एकतर तुम्हाला स्ट्रक्चर दिलेलं असेल आणि ऑप्शनमध्ये त्याचे IUPAC नेमिंग दिलेले असेल ABCD ऑप्शन्समध्ये, किंवा मग याच्या उलट विचारू शकतात, कशा प्रकारे तुम्हाला IUPAC नेम दिलेले असेल आणि ऑप्शनमध्ये तुम्हाला त्याचे स्ट्रक्चर दिलेले असेल ते तुम्हाला ओळखायचं आहे. अशा प्रकारे तुम्हाला एक्झाम्पल येणार. चला आपण नेक्स्ट एक्झाम्पल बघू. बघा काय आहे. सगळ्यात आधी काय करायचं आहे आपल्याला, सिलेक्ट द लॉंगेस्ट कार्बन चेन. म्हणजे त्यालाच आपण काय म्हणतो, पॅरेंट चेन. आपण पॅरेंट चेन सिलेक्ट करू. कशा प्रकारे होईल, इथे पहा 1 2 3 4 5 6 7 अशा प्रकारे करू शकतो. या पाथनी जर गेलो आपण, ही जर आपण ही जर आपण चेन सिलेक्ट केली अशा प्रकारे तर किती कार्बन ॲटम येत आहे, 1 2 3 4 5 6 7 कार्बन ॲटम येत आहे. राईट. त्यानंतर आपण अशा प्रकारे सिलेक्ट करू शकतो 1 2 3 4 5 6 7 8. या प्रकारे जर आपण सिलेक्शन केलं तर यामध्ये काय येत आहे, 8 कार्बन ॲटम प्रेझेंट आहे. म्हणजे आपण काय, ही पॅरेंट कार्बन चेन कन्सिडर करणार आहे. आता काय करायचं आहे, नंबरिंग करायचं आहे. नंबरिंग कोण्या साईडला करणार, या साईडला करणार की या साईडला करणार. इकडनं केली नंबरिंग तर 1 2 3 थर्ड नंबरवर आपला सबस्टिट्युएंट येणार आहे मिथिल. आणि या साईडला केला तर 1 2 3 4 5 6 नंबरवर आपला मिथिल सबस्टिट्युएंट येणार आहे. पण रूल काय म्हणते आपला, जो सबस्टिट्युएंट असेल, ज्या कार्बन ॲटमला आपला सबस्टिट्युएंट अटॅच असेल त्याला काय लोवेस्ट नंबर मिळाला पाहिजे. म्हणून आपण नंबरिंग कुठून देणार आहे, या साईडला 1 2 3 4 5 6 7 and 8 कार्बन. राईट. आता यानंतर तुम्हाला काय लिहायचं आहे, सबस्टिट्युएंट.
3 वर काय अटॅच आहे, CH3 ग्रुप म्हणजे काय, मिथिल ग्रुप, 3 मिथिल. दुसरा कुठला सबस्टिट्यूएंट अटॅच आहे का, नो. म्हणून 8 कार्बन आहे, 8 कार्बनचा वर्ड रूट काय येणार, ऑक्ट. आणि सगळे सिंगल बॉन्डेड आहे म्हणजे सफिक्स काय येणार, ANE. म्हणजे IUPAC नेम काय होणार, 3 मिथिल ऑक्टेन. दिस इज द IUPAC नेम. त्यानंतर हे एक्झाम्पल पहा, हे खूप छान एक्झाम्पल आहे, इंटरेस्टिंग आहे. आय थिंक हे एक्झाम्पल आलेलं पण आहे प्रिव्हियस इयरमध्ये CETच्या. पहा काय करायचं आहे, लॉंगेस्ट कार्बन चेन सिलेक्ट करायची आहे. कशा प्रकारे करायची, 1 2 3 4 5 याच पाथमध्ये सर्वात जास्त कार्बन ॲटम येत आहे, राईट. किंवा मग अशा प्रकारे करून पहा, 1 2 3 4 5 हे पण करू शकतो आपण. पण इथे पण मिथिल आहे आणि इथे पण मिथिल आहे म्हणजे सेमच आहे, राईट. तर बघा आपण कार्बन चेन सिलेक्ट करू. ही झाली लॉंगेस्ट कार्बन चेन. आता आपल्याला काय करायचं आहे, नंबरिंग करायचं आहे. दोन्ही साईडला काय आहे, सेकंड पोझिशन. या साईडला जर तुम्ही नंबरिंग केले तर सेकंड पोझिशनला काय येणार आहे, मिथिल ग्रुप येणार आहे, बरोबर, मिथिल. आणि या साईडला जर नंबरिंग केले तर इकडनं पण सेकंड पोझिशनला मिथिल येणार आहे. तर कुठलाही तुम्ही फॉलो करू शकता, 1 2 3 4 अँड 5, राईट. आता याला नंबरिंग, आता आपण नंबरिंग दिले. आता आपण IUPAC नेमिंग करायला स्टार्ट करू. सेकंड पोझिशनला कोण दिसत आहे तुम्हाला, मिथिल, राईट. परत मिथिल दिसत आहे म्हणजे आपल्याला काय लिहावं लागेल, 2,2, राईट. सेकंड पोझिशनला 2 मिथिल ग्रुप आहे म्हणून काय लिहावं लागेल, 2,2. आणि 2 मिथिल आहे म्हणून काय लिहिलं असतं, डायमिथिल लिहिलं असतं. पण इथे बघा, इथे अजूनही मिथिल ग्रुप प्रेझेंट आहे. कोणत्या पोझिशनला आहे, 4 पोझिशनला. तर 4th पोझिशन लिहून ठेवायची. 4 वर किती आहे, 2 मिथिल ग्रुप आहे म्हणजे 4,4 आपण दोनदा लिहिणार. त्यानंतर एकूण मिथिल ग्रुप किती झाले, टोटल 4 मिथिल ग्रुप झाले. 4 जर मिथिल ग्रुप प्रेझेंट असेल तर आपण काय म्हणतो त्याला, टेट्रा, राईट. त्याला काय म्हणणार, टेट्रा, राईट. हे काय झालं आपलं, आपण नंबरिंग किंवा लोकेशन दिलं सबस्टिट्यूएंटचं. आता टेट्रा काय आहे, आपले सबस्टिट्यूएंटचं नाव काय, मिथिल, टेट्रा मिथिल. टेट्रा मिथिल, मिथिल ग्रुप आहे ना, 4 मिथिल ग्रुप अटॅच आहे म्हणून काय म्हणणार, टेट्रा मिथिल. त्यानंतर पॅरेंट कार्बन चेन मध्ये किती कार्बन ॲटम आहे, 5 कार्बन ॲटम. म्हणजेच आपलं वर्ड रूट काय येणार, मिथेन, इथेन, पेंटेन, मिथेन, इथेन, प्रोपेन, ब्युटेन आणि 5 कार्बन मीन्स पेंटेन. ANE का बरं, सगळे काय आहे, सिंगल बॉन्डेड आहे. हे काय झालं याचं IUPAC नेम, 2,2,4,4 टेट्रा मिथिल पेंटेन. खूप सोपे एक्झाम्पल्स आहे. जसे जसे आपले समोर लेक्चर जाईल तसे तसे आपण कॉम्प्लेक्स कंपाऊंडचे सुद्धा IUPAC नॉमेनक्लेचर घेत जाऊ. आता पहा, अशा प्रकारे पण तुम्हाला क्वेश्चन येऊ शकते बोर्ड एक्झाममध्ये, ठीक आहे. जी 12th ची तुमची बोर्ड एक्झाम असते त्यामध्ये या टाईपमध्ये तुम्हाला क्वेश्चन येऊ शकते. तुम्हाला काय दिलेलं असेल, नेमिंग दिलेलं असेल, IUPAC नेमिंग, आणि त्याच्यावरून तुम्हाला काय करायचं आहे, याचं कन्वर्जन स्ट्रक्चरमध्ये करायचं आहे. पहा मग सगळं. आणि तुम्हाला CET मध्ये किंवा JEE मध्ये किंवा नीटमध्ये या तीनही एक्झाममध्ये या टाईपचा क्वेश्चन येऊ शकते. फक्त याच्या ऑप्शनमध्ये तुम्हाला काय दिलेलं राहील, स्ट्रक्चर्स दिलेले राहील. आता आपल्याला काय दिलं आहे, IUPAC नेम दिलेला आहे, याचं कन्वर्जन कशामध्ये करायचं आहे, स्ट्रक्चरमध्ये. आतापर्यंत आपण काय केलं, स्ट्रक्चरवरून IUPAC नेमिंग केलं. आता काय करायचं आहे, IUPAC नेमिंगवरून काय करायचं आहे, स्ट्रक्चर करायचं आहे, राईट. बघा काय कन्सिडर करायचं सर्वात आधी, जेव्हा तुम्ही IUPAC नेमिंगचं कन्वर्जन कशामध्ये करता, स्ट्रक्चरमध्ये करता, तेव्हा कन्सिडर करायचं वर्ड रूट. वर्ड रूट काय आहे, हेप्टेन. हेप्टा मीन्स नंबर ऑफ कार्बन ॲटम किती, पटकन डोक्यात आला पाहिजे. हेप्टा मीन्स नंबर ऑफ कार्बन ॲटम 7. चला मग 7 कार्बन ॲटम काढून घेऊ. 1 2 3 4 5 6 7. हे जे वर्ड रूट असते ते वर्ड रूट म्हणजे काय, तुमचे पॅरेंट चेनचे कार्बन ॲटम आहे, ओके. मग आता याला काय करायचं, आपण सगळ्यात आधी नंबरिंग करायचं. नंबरिंग करू. 1 2 3 4 5 6 अँड 7, राईट. हे काय झाली आपली पॅरेंट चेन, आपण सगळ्यात आधी लिहिली. त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे बघा, 5th पोझिशनला कोण आहे म्हणते, इथिल. आता 5th कार्बन ॲटम कुठे आहे, इथे, राईट. 5th पोझिशनला कोण आहे, आपला इथिल आहे, लिहा इथिल. मग
इथिल कशा प्रकारे लिहितो आपण, CH2 CH3, हा काय झाला आपला इथिल. त्यानंतर थर्ड पोझिशनला कोण आहे, मिथिल आहे. तर थर्ड पोझिशन कुठे आहे आपली, इथे. म्हणजे इथे आपण मिथिल लिहू शकतो CH3, राईट. अशा प्रकारे आता बाकी व्हॅलन्सीज सॅटिस्फाय करून द्या. इथे काय येणार CH3, त्यानंतर CH2, इथे काय येणार CH, इथे CH, CH2, इथे CH, CH2 आणि इथे CH3. अशा प्रकारे आपण काय केलं, IUPAC नेमिंगचं कन्वर्जन कशामध्ये केलं, स्ट्रक्चरमध्ये. सिम्पली तुम्हाला काय करायचं आहे, वर्ड रूट कन्सिडर करायचं आहे. वर्ड रूटकडे बघितल्याबरोबर तुम्हाला समजलं पाहिजे ती काय आपली पॅरेंट चेन आहे, राईट. आता पहा इथे नेक्स्ट जे एक्झाम्पल आहे त्याच्यामध्ये काय 2,4,5 ट्रायमिथिल हेक्झेन. खूप इंटरेस्टिंग एक्झाम्पल आहे. आता याच्यामध्ये वर्ड रूट शोधायचं. वर्ड रूट काय आपलं हेक्झेन आहे, राईट. हेक्झेन जे आहे हे काय आहे आपलं, हेक्स मीन्स काय, वर्ड रूट आहे. हेक्स मीन्स काय, किती कार्बन ॲटम होते, हेक्स मीन्स मिथ म्हणजे 1 कार्बन ॲटम, इथ मीन्स 2 कार्बन ॲटम, प्रोप मीन्स 3 कार्बन ॲटम, त्यानंतर ब्यूट मीन्स 4 कार्बन ॲटम, पेंट मीन्स 5 कार्बन ॲटम अँड हेक्स मीन्स 6 कार्बन ॲटम. सगळ्यात आधी 6 कार्बन ॲटम काढून घ्या. 1 2, मी बॉन्ड नंतर लिहिते कारण हायड्रोजन आपल्याला ॲडजस्ट करायचे असतात, त्याच्यामुळे मी नेहमी बॉन्डिंग जी आहे ती नंतर करते. 6 कार्बन ॲटम काढून घ्या. 1 2 3 4 5 अँड 6. 6 कार्बन ॲटम काढले. त्यानंतर याला काय करायचं आहे, नंबरिंग करायचं आहे. नंबरिंग करू. 1 2 3 4 5 अँड 6. त्यानंतर पहा आपल्याला काय म्हटलं आहे, 2,4,5 म्हणजे सेकंड पोझिशनला, फोर्थ पोझिशनला आणि फिफ्थ पोझिशनला आपला काय आहे, सबस्टिट्युएंट आहे. सबस्टिट्युएंट कोणता आहे, मिथिल. सबस्टिट्युएंट कोणता आहे, मिथिल. म्हणजे सेकंड पोझिशनला काय लिहावं लागेल आपल्याला, मिथिल CH3. त्यानंतर फोर्थ पोझिशनला पण काय आहे आपला, मिथिल. ट्रायमिथिल म्हटलं आहे ना, म्हणजे पूर्ण कंपाऊंडमध्ये 3 मिथिल ग्रुप आहे. त्यानंतर फिफ्थ पोझिशनला सुद्धा काय मिथिल आहे. वर लिहिला तरी चालतो, तुम्ही कुठेही लिहा, फक्त कार्बनला अटॅच असला पाहिजे, राईट. इथे पण झालं. आता काय बाकीचे जे हायड्रोजन आहे ते सॅटिस्फाय करून घ्यायचे. इथे काय येणार मग, CH3 बॉन्ड, CH सिंगल बॉन्ड, CH2 सिंगल बॉन्ड, CH सिंगल बॉन्ड, CH सिंगल बॉन्ड, CH3. अशा प्रकारे याचं काय राहील, स्ट्रक्चर राहील. तर या टाईपमध्ये तुम्ही 4 ऑप्शनमधून एक सिलेक्ट करू शकता, राईट. आपण याच्यानंतरच्या लेक्चरमध्ये अल्कीन असेल किंवा अल्काईन असेल तर कशा प्रकारे नॉमेनक्लेचर करायचं ते बघू, प्रायोरिटी कुणाला द्यायची ते बघू. आज आपण सिंपल कंपाऊंड पाहिले ज्याच्यामध्ये काय होते, सगळे सिंगल बॉन्डेड कंपाऊंड होते म्हणजे सॅच्युरेटेड होते. त्यानंतर आपण ENE YNE म्हणजे अनसॅच्युरेटेड कंपाऊंडचं नॉमेनक्लेचर बघू. त्यानंतर मग कॉम्प्लेक्स सबस्टिट्युएंट बघू. सपोज अल्कोहोल फंक्शनल ग्रुप आलं तर कसं करायचं, कीटोन आलं तर कसं करायचं, अल्डिहाइड आलं तर कसं करायचं, हे सगळे एक्झाम्पल आपण घेणार आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे प्रिव्हियस इयर क्वेश्चन पण घेणार आहे. एवढे सिंपल क्वेश्चन जनरली एक्झाममध्ये येत नाही, पण आपल्याला बेसिकपासून जायचं आहे म्हणून आपण हे एक्झाम्पल घेतले. हां, बोर्ड एक्झाममध्ये येऊ शकते. सो थँक्यू सो मच. सबस्क्राईब करा, लाईक करा आणि नक्की शेअर करा. थँक्यू.